T20 विश्वचषकामध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा महामुकाबला होणार आहे। संध्याकाळी 7 वाजता कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये हाय व्होल्टेज असा सामना होणार आहे। पाकिस्तान विरुद्ध 8व्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे। आज होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे। दरम्यान स्फोटक फलंदाजी ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे। ईशान किशन, हार्दिक पांड्या आणि कर्णधार सूर्यकुमार यादव चांगल्या फॉर्ममध्ये दिसतायत। सूर्यानं यावर्षी 3 अर्धशतकं झळकावली आहेत, तर टीम इंडिया समोर सर्वात मोठं आव्हान हे श्रीलंकेच्या खेळपट्टीवर उस्मान तारिकची गोलंदाजी असेल। तारिकची थांबून गोलंदाजी करणं, गतीत बदल करणं आणि अँगल भारतीय फलंदाजांसाठी मोठं आव्हान ठरू शकतं। या संदर्भात बोलण्यासाठी क्रीडा समीक्षक निमिष पाटगावकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निमिष सर, आधी तर स्वागत आपलं पुढारी न्यूज मध्ये। सगळ्यात आधी हा सामना महत्त्वाचा आहे। भारतीयांना या सामन्याची प्रतीक्षा असते। बऱ्याच काळानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होत असतो। एकंदरीत या सामन्याकडे कसं पाहताय, दोन्ही संघांकडे कशा प्रकारे पाहताय निमिष सर? हा, म्हणजे जे सुरुवातीला जी सगळी अनिश्चितता होती की पाकिस्तान सहभागी होणार नाही ते दूर झाली आणि जेव्हा सामना होणार कळलं तेव्हापासून खरं तर सामन्याची हवा तयार झाली असं म्हणेन। पण आपण क्रिकेट राजकारण हे बाजूला ठेवू आणि फक्त क्रिकेटच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं की आजची मॅच कशी होणार आहे आणि दोन्ही संघांचा विचार केला तर एक गोष्ट अशी आहे की पहिली गोष्ट म्हणजे पावसाची शक्यता आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण प्रेमदासा स्टेडियम हे असं स्टेडियम आहे जगातलं की जिकडे फक्त कव्हर्स आणि आजूबाजूचा एरिया नसतो, तर सगळा एरिया स्टेडियमचा कव्हर केला जातो। त्यामुळे पाऊस थांबला की मॅच चालू होईल आणि मॅच होईल हे नक्की। त्यामुळे मॅच होणार नाही, वॉशआउट वगैरे अशा शक्यतांवर मला तरी वाटत नाही आता काही विचार करायची गरज आहे। आता उरतो तो संघांचा विचार केला दोन्ही, तर भारतीय संघ नक्कीच ताकदवान आहे, बॅलन्स संघ आहे असं म्हणेन मी। फक्त एक चिंता मला थोडीशी आहे ती मधल्या फळीतले जे फलंदाज आहेत, म्हणजे शिवम दुबे असेल की रिंकू सिंग असतील किंवा अक्षर पटेल, यांची फलंदाजी अजून म्हणावी तेवढी क्लिक झालेली नाही। त्यांना या सामन्यात नक्की फलंदाजी करावी लागेल आणि माझ्या दृष्टीने एक बदल अपेक्षित आहे, तो म्हणजे अर्शदीपच्या ऐवजी कुलदीप यादव। कारण 3 फिरकीपटू घेऊन आपण एशिया कप खेळलो पाकिस्तान विरुद्ध आणि तेच फॉर्म्युला इकडे लागेल, कारण पिच स्लो आहे। प्रेमाला असं ते पिच स्लो आहे, बरे सेकंड पिच आहे। याच पिचवर ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वे मॅच झाली होती, पण त्यामुळे पिच स्लो असल्यामुळे 3 फरकीपटू घेऊन खेळणं आणि कुलदीपचा पाकिस्तान विरुद्धचा रेकॉर्ड बघता मला वाटतं कुलदीपला खेळणं गरजेचं आहे। पाकिस्तानची बाजू विचाराल तर मला वाटतं त्यांची मुख्य मदार आहे ती त्यांची साहेबजादा फरहान आणि सईम अयूब या सलामीवर। बाबर आझम आणि सलमान आगा हे अर्थातच चांगले खेळाडू आहेत, पण नजीकच्या काळात त्यांचे 1-2 डाव सोडले तर जास्त धावा झालेले आहेत। आणि तुम्ही ते तारिकचा उल्लेख केला, तो थांबून गोलंदाजी करतो। तुम्ही ऍक्च्युअली बघाल तर त्याची गोलंदाजी ऍक्शन फक्त विचित्र आहे, पण त्याच्या गोलंदाजी भेदक असं काही नाहीये। त्यामुळे भारतीय फलंदाजांनी जर का त्याचा अभ्यास केलाच असेल की त्याला कुठच्या स्पॉटवर आपण सामोरं जायचं, म्हणजे तो किती काही नॉर्मली ऑफ स्पिनर काही मिली सेकंद थांबतो बॉल टाकताना, अश्विन पण थांबायचा, अगदी पूर्वीच्या काही राजेश चौहान पण थांबायचा, पण हा जरा जास्तीच थांबतोय, काही सेकंद थांबतोय, एखाद दुसरा सेकंद थांबतोय आणि खूप मोठा वेळ असतो। तर तो जर का आपण कॅल्क्युलेट केला आणि त्याप्रमाणे खेळलं तर मला वाटतं त्याच्या गोलंदाजीत काही विविधता आहे किंवा भेदकता आहे, हा मुख्य त्याच्या ऍक्शनचा परिणाम आहे। आणि मला वाटतं तो सहज टॅकल करण्यासारखं या लेवलला आपण ते क्रिकेट खेळतात खेळाडू, त्यांना मला वाटत नाही काही त्रास होईल त्याचा। त्यामुळे भारताचा पारडं नक्कीच जड आहे असं मी म्हणेन, पण अर्थात क्रिकेट आहे, T20 आहे, त्यामुळे कोण संघ चांगला खेळेल त्याच्यावर अवलंबून आहे। बरं सर, एक चर्चा साधारण अशी सुरू आहे की स्पिनर्स गेम फिरवू शकतात, स्पिनर्स गेम चेंज करू शकतात, त्याविषयीचं आपलं काय विश्लेषण? हा, म्हणजे मी मगाशी दत्ता म्हणाला त्याप्रमाणे 3 स्पिनरची गरज आहे। वरुण चक्रवर्ती तर आपला हुकमी एक्का आहे आणि वरुण चक्रवर्तीने आधीच स्टेटमेंट दिलंय की त्याने पाकिस्तानच्या करता एक वेगळं अस्त्र तयार केलंय। जर का त्याला व्यवस्थित लाईन अँड लेंथ टप्पा मिळाला तर तो बॉल टाकेल। तर तो काय मिस्ट्री बॉल आहे तो आपल्याला मॅच मध्येच कळेल, पण त्याने तशी हवा तरी आता सोडलेली आहे। आणि कुलदीप यादवला तुम्ही बघाल तर बाबर आझमला त्याने किती वेळेला घेतलंय आणि एकंदरीत कुलदीपचा जो लेग ब्रेक आहे, चायनामन आहे, जी विविधता आहे ती, आणि अक्षर पटेल जो नवीन चेंडू त्याचा म्हणतो जो चेंडू आत येतोय, त्यामुळे हे तिन्ही फरकीपटू फार महत्वाचे ठरणार आहेत माझ्या दृष्टीने। आणि तुम्ही त्याच कंपॅरिझन पाकिस्तानचे बघाल तर शादाब बघाल किंवा सईम अयूब बघाल किंवा हा जो तारिक बघाल, तर मला वाटतं क्वालिटीचा विचार केला निव्वळ तर भारतीय फिरकी गोलंदाजी ही नक्कीच उजवी आहे।
त्यामुळे तुम्ही म्हणता तसं फिरकीला अनुकूल पिच असेल. फक्त एकच मला याच्यात काय म्हणतात ते एक जाणीव करून द्यायची, जर का पाऊस पडला असला, पूर्ण मैदान कव्हर केलं असलं, तर कधी कधी पिच मध्ये थोडंसं मॉइश्चर जमा झालेलं असतं आणि तो मात्र काळ फास्ट बॉलिंगला उपयोगी पडू शकतो. त्यामुळे आज नाणेफेक जिंकून कदाचित नाणेफेक जिंकणारा संघ पहिली गोलंदाजी घेईल 2 गोष्टींकरता. एक म्हणजे तो मॉइश्चर असेल तर त्याचा उपयोग करून घ्यायला त्यांच्या फास्ट बॉलर्स करता, आणि दुसरं म्हणजे समजा परत सामन्यात पाऊस झाला तर डकवर्थ लुईस लागला तर आपल्याला नक्की टार्गेट किती हवं याच्याकरता. बरं, धन्यवाद निमिष पाटगावकर सर, तुम्ही हा वेळ दिलात आणि सविस्तर हे सगळं विश्लेषण आजच्या सामन्याबाबतीत केलं त्यासाठी.